इयरचा पहिला दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत एका मुंबईच्या मोठ्या एक्झिबिशन मध्ये. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. पहिला दिवस आहे, एनर्जी आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. सो म्हटलं चला चांगल्या ठिकाणी आजचा दिवस सुरू करावा. आज मला सुट्टी आहे तर आम्ही निघालोय एका एक्झिबिशन साठी. तुम्हाला पण ते एक्झिबिशन बघायला मिळणार आहे. सो चला माझ्यासोबत. कोरोना नंतर पहिल्यांदा लागले बहुतेक हे. भव्य पार्किंग लॉटच ज्या त्या जिल्ह्याची स्पेशालिटी इथे पाहायला मिळेल. हे पालघरचं वारली पेंटिंग आहे. आपले हिंगोलीचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट सगळे. ही आपली कोल्हापुरी चप्पल. मोस्ट फेवरेट स्टॉल आहे माझा हा. भारतात या सगळ्या दागिन्यांमुळेच. आणि हे इथेच मिळतं एक्झिबिशन मध्ये. व्हरायटी पैशांचे दागिने. कलाकुसर. हे सगळं काय चूज केलं बंजारांनी? मोठा चांदी, पंचधातू आणि कासा याचा वापर केलेला आहे. बंजारा समाज सोना चांदी वापरत नाही. त्यांची ओरिजिनल करन्सी वापरतात. कारण ती करन्सी वापरल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काय बिमारीचा प्रकार असतो तो बाहेर फेकला जातात. तेच आहे. या धातूंबद्दल बोलतायत का? हे ओरिसाचं आहे. येऊन घ्यायचं. याराला ससा घेतलाय. तिला खूप आवडलाय ससा, जो मला अजिबात नाही आवडला पण कैलाशला आणि तिला आवडलाय. या गोष्टीची मला कल्पना होतीच की हे खूप मोठं असणार आहे पेंडॉल वगैरे आणि तिथे फिरताना त्रास होईल म्हणून ही सायकल आम्ही येतानाच घेऊन आलो होतो आणि त्याचा उपयोग होतोय. यस. इथे आल्यावर खाण्यापिण्याची चंगळ असते. सो हे फूड सेक्शन आहे. बघू शकता किती लांब. प्रत्येक राज्याचं आणि प्रत्येक स्टेटचं इथे काउंटर आहे. धाराशिव आहे, सोलापूर आहे, बरंच सिंधुदुर्ग पण आहे. तुझं नाव सांग ना. पूजाने मला महालक्ष्मी सरस VIP रूम मध्ये. सो तिने मला इथे इन्व्हाइट केलं आणि थँक्यू सो मच. इथे निवांत बसून खाता येत आहे मला. थँक्यू. ऍक्च्युली याराला ओळखलं. हे तुमचं प्रेम आहे व्लॉगिंग वरचं. थँक्यू सो मच पूजा. आम्हाला बोलवलं आणि आम्ही आस्वाद घेणारच आहोत. आणि माझं फेवरेट प्लेस आहे हे काय म्हणजे आधीपासूनच मुंबईचं. पण थँक्यू सो मच. माझं नाव कुमार खेडकर. इथे आपल्या सर्वांचं स्वागत करणे असेल किंवा माध्यमांचा संपर्क करणे असेल असं काम असं महालक्ष्मी सरसचे संयोजक म्हणून किंवा स्वागत उत्सुक म्हणून माधुरीताई आल्या त्याच्याबद्दल खरं तर आभारच मानले पाहिजेत. या इथे महालक्ष्मी सरसमध्ये जे काही उपलब्ध आहे आमच्या ग्रामीण भागातल्या भगिनींनी तयार केलेल्या गोष्टी आहेत. आणि हा सगळा कार्यक्रम त्यासाठीच आहे की त्यांच्या श्रमाला, त्यांच्या मेहनतीला फळ मिळावं आणि आपल्यासारख्यांकडनं प्रतिसाद मिळावा. तुम्ही येण्यानं होतं काय, तुमच्यामुळे त्यांच्या उत्पादनांची विश्वासार्हता वाढते. त्यामुळे तुमचं येणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं स्वागतच आहे सरसमध्ये. आणि तुम्ही उरलेले सर्व दिवस यावं आणि इथला आस्वाद घ्यावा, खरेदी करावी. जे प्युअरिटीचा आम्ही नक्की विश्वास देऊ. इथे जे काही उपलब्ध आहे ते शुद्ध आहे, 100% प्युअर आहे आणि मनापासून तयार केले. जर खाद्यपदार्थ असेल तर मायेनं तयार केलेले खाद्यपदार्थ आहेत, ते आवडणार आपल्याला. आणि सरसमधील फूड कोर्ट हे अट्रॅक्शन आहे. आपण या सर्वजण आणि पोहोचवा. तुमच्या माध्यमातून ते पोहोचेल. तर थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. इतके स्टॉल आहे तिथे. बीड, उस्मानाबाद, जालना, संभाजी. साधारण महाराष्ट्रातले 250. त्याशिवाय मग देशभरातून उर्वरित. चला, खरंच खूप अप्रतिम आयोजन आहे. ज्यांना जसं जसा वेळ मिळेल तसं नक्की आणि व्हिजिट करा. या आमच्या अश्विनी. नमस्कार. या सगळ्या स्टॉलचं अरेंजमेंट करणार. अरे
किंवा स्टॉलचं सिलेक्शन करणं, कुठल्या चवी ठेवण्याच्या, कुठल्या जिल्ह्यातून काय बोलवलं पाहिजे, हे सगळं काम अश्विन मॅडम करते. जरा बोला. नमस्ते सगळेजण या, महालक्ष्मी सरसचा आस्वाद घ्या. जिल्हावाईज वैशिष्ट्य पण जाणार आणि तुम्हाला या सरसमध्ये सगळ्या जिल्ह्याचं, सगळ्या डिव्हिजनचं प्रेझेंटेशन मिळेल. खानदेशचं तुम्हाला वांग्याचं भरीत मिळेल, कोल्हापूरचा तुम्हाला तांबडा कोल्हापूरचा तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा मिळेल, नंदुरबारचं मिरची मिळेल, लातूरचे तुम्हाला स्पेशल खारवड्या मिळतील, तिथली तुम्हाला डाळ मिळेल, तूर डाळ जी की लातूरची फेमस आहे, वर्ध्याची तुम्हाला हळद मिळेल, यवतमाळचे सगळे पल्सेस मिळतील. आणि सगळ्या जिल्ह्याचे तुम्हाला गडचिरोली सारख्या दुर्गम भागातल्या जे फॉरेस्ट प्रोडक्ट आहेत, तिथली चारोळी असेल, मध असेल, किंवा तिथले जे महुआ हा फेमस आहे, रिच प्रोटीनयुक्त आणि कॅल्शियमयुक्त, तो सुद्धा प्रोडक्ट मिळेल. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी यावं, सरसला भेट द्यावी आणि प्रचंड प्रमाणे खरेदी करून आमच्या महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करावा. थँक्यू. शहरात काही मिळत नाही असं यानंतर म्हणायचं नाही. आणि दरवर्षी येणं चुकवायचं नाही. खूप फेमस आणि बिगेस्ट एक्झिबिशन आहे, हे माझं कॅप्शनच असणार होतं, पण आता ते तुम्हाला दिसेलच. थँक्यू सो मच. मराठवाड्याची टीम मिळालेली. आपली वसंत नाट्योत्सवात हो का? अरे वा. छान वाटतं, अशी पावती मिळते आपल्या कामाची. खूप छान वाटलं आज तर, विशेष वाटलं. हा बेटा, सुबाळू मावशीने जॉईन केलंय आम्हाला. वा. कोंबडी वडे, सिंधुदुर्गचं चिकन, बाजरीची थालीपीठ आणि आमचे चेहरे, तृप्त चेहरे, बाळी आणि मी. एक्झिबिशन फिरून थकला असाल तर इथे तुमच्यासाठी म्युझिकल पर्वणी पण आहे. यारा पहिल्यांदा लाईव्ह ऑर्केस्ट्रा बघत होती. मध्य प्रदेश. ग्लुटेन फ्री असतो, त्याच्यापासून ह्या शेवया बनवलेल्या. अच्छा. आणि त्याच्या रवा खपली गव्हातला चाळून जो निघलेला आहे ना, त्याच्यापासून ह्या शेवया बनवलेल्या. अच्छा. खीर लहान मुलांना पौष्टिक असते. लहान मुलांना काय बेटा आहे? काय? लड्डू. पुस्तकातलं पाठ आहे याराला. मधुबनी पेंटिंग ना, बिहार से. बैग्स. कहाँ से? कहाँ का है ये? ईरानी कारपेट. त्यांनी आम्हाला या चटण्या गिफ्ट दिल्यात. वर्धा, नंदुरबार, हिंगोली, महाराष्ट्रच नाही तर अख्खा भारत इथे सगळा पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तो तर दिसतच असेल.
आणि खरेदीनंतरचं माझ्या चेहऱ्यावरचं दुःख. छोटे छोटे जोर से सोडून दे सोडून दे सोडून दे. ट्रिक उपयोगात आलेली आहे. थँक्यू म्हण मला काही. हो मी नाही म्हणत होतो घ्यायचं. कुछ तो रीजनेबल बोलो, कुछ तो रीजनेबल बोलो. 350. हँड मेड आहे ना त्याच्यामुळे थोडं महाग. તમારું નામ તો આંગળી. विजय श्रीराम पवार अंबाजोगाई ती बीडेम घुसू. अच्छा. मार मिस्टर आता उपाय स्टेशनरी महानगरपालिका हो. आणि एनजीओ माध्यमाची 20 वर्षाची एक क्राफ्ट अँड रिवायवल करते. अच्छा. आणि नॅशनल अवॉर्डी आहेत त्या या क्राफ्टसाठी आणि त्यांचं नॅशनली ब्रँड आहे आणि ऑनलाईन पण छान आहे त्यांचं हँडक्राफ्ट. पोटभर खाऊन झालंय, मनभर फिरून झालंय. स्टॉल बंद व्हायची वेळ आली आहे तरी आमचा पाय निघत नाहीये आणि स्टॉल आमचे काही कंप्लीट झालेही नाहीये बघून. पण खूप मज्जा आली. याराने खूप मज्जा केली. आमच्यापेक्षा तिची खरेदी जास्त झालेली आहे. खाण्यापिण्याचे प्रोडक्ट असू दे नाही तर खेळण्याचे प्रोडक्ट असू दे, सगळी खरेदी याराचीच झालेली आहे. फक्त तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करा. खूप आवडेल तुम्हाला आणि खूप छान छान ऑर्गॅनिक गोष्टी पण मिळतील. सो नक्की महालक्ष्मी सरसला व्हिजिट करा. नाही चला मजा आली. तुम्हाला आली की नाही माहिती नाही. चलो बाय 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 बाय. या स्टॉल्स वरनं तुम्ही अंदाज लावूच शकता की हे किती भव्य आहे. सो नेक्स्ट इयर मी वाट बघेन या सरसची. पण तुम्ही वाट बघू नका कारण हे 8 जानेवारी पर्यंतच आहे. सो लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा.